हे गाईज कसे आहात तुम्ही? सो आज मी मस्त ड्रेसअप झाली. तर तुम्ही विचाराल का ड्रेसअप झाली, तर आज आहे माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न, म्हणजे वराचं लग्न. सो काल होता संगीत, जर तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. ही शिवानीने मस्त हेअरस्टाईल केली. आता मी पाठी वळू नाही शकत कारण की, आणि तुम्हाला थोडीशी असं फोन हलताना दिसेल कारण की मी गाडीत आहे. क्लिअरली तुम्हाला दिसतच आहे. सो बघूया आजचा दिवस कसा जातोय. शुभमंगल तुम्हीच सांगा पुढची क्लिप बघून हे अक्षता टाकतात की हमला करतात. सो मी शिवानी आणि रोमांच्या लग्न मिस केलं होतं, बट मी त्याची सगळी कसर वराच्या लग्नात केली. मी खूप मजा केली. सो ह्याचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट सांगते की हे लोक मला सांगत होते की मी मारते आणि नुसतं माझे टांग खिचत होते, बाकी काही नाही. मी बोललो पुन्हा भाई तुझ्या मनाची काय नाही तर काय. सो इकडे मस्तपैकी शिवाने टाइमपास करते आणि मी तिला बरी थांबता मी कॅमेरा ओपन करते. सो गाईज बघा, कोणीच नाही आलाय जेवायला. आणि मी आले मी नाही, असं बोला आपल्याला जेवायला सांगितलं कोणी. एक माणूस कायम इकडे बसला पाहिजे. हे लग्नात येऊन काय प्लॅनिंग करतायत बघा. आणि टेबल मिळणं किती मोठी गोष्ट. करून आपण 6 जण बसलो एवढा टेबल आहे. सगळं गेली तर मग संपला विषय. आणि माझी जागा इम्पॉर्टंट, VIP. हा तू मध्ये इथे बस. कारण का माहितीये का, काय पुरी बिरी आणायचं तर पटकन जाऊ शकतो. हा मी पुरी आणायसाठी आहे. आणि पापड पण. पापड आणि जलेबी जलेबी रबडी तुला दिसत नाही ना इथून. तू जवळ जाऊन बघ, दिसेल मग घेऊन पण येतं. इझी एक्सरसाइज आहे. पटकन उठून पटकन जायचं, पटकन जेवण. फक्त जेवायला आलो ना तू. हा तुला माहितीये का मी किती वाजता आलो? 7:30ला आलो. जेवायला आल्यास लग्नात. जेवण नाही दिलं ना मी शक करून पडेल. 7:30ला आलोय आणि तेव्हापासून मी 5ला आली आहे. काम माझी व्हिडिओ पण आहे कामाचा. मी 5ला आली. काम करताना कोणी व्हिडिओ नाही काढ. बघ तू, मी स्वतः नाही काढली, माझी 2 लोकांनी काढली. की अरे हा तू विचारा किती काम करतो. जर आपण काम करत असतो तो व्हिडिओ काढायला टाइम नाही मिळत. दुसरा माणूस व्हिडिओ काढत होता, दुसरा. बट का तू असं बोलला असेल काढ व्हिडिओ काढ. असं नाही, असं मी सांगत नाही. असं आम्ही काय सांगत नाही. आम्ही नाही, तू लेट आला. स्वतःहून जेव्हा काम करताना बघतात ना लोक, तेव्हा बोलतात की हे आपण रेकॉर्ड करून ठेवूया. लोक स्वतःहून आपले व्हिडिओ काढतात. आम्ही एवढी चांगले आहोत. आम्हाला गरजच नाही, बोलावं लागतच नाही. खरं आहे. बस झालं तारीफ. आता रोज सत्य आहे हे. तारीफ असं काय वेगळं नाही, खरं ते सांगतोय. उगाच आम्ही स्वतःच. ठीक आहे, जाऊ दे. त्यांना आता जेवणामध्ये हे आहे म्हणून ते काय पण बडबडत आहे. तुम्हाला वाटत असेल काय पण आम्ही सत्य ते सांगतो. तू काय बडबडतेस? तू जेवू नको, आम्ही जेवतो. तू जेवणार नाहीस ना आता? मी थोडासा जेवणार आहे, म्हणजे थोडासा एक दानावर खाल्लास ना परतला वाईट वाटेल मी जेवली नाही. नाही अजिबात नाही त्याला. सो आम्ही पटकन जेवलो. त्याच्यानंतर वराची एंट्री होती रिसेप्शनसाठी. लग्न झालं पण. हाय बोल माझ्या ब्लॉग. आम्ही आता आलो आहे आणि पटकन फोटो काढले. आता आम्ही आलो आहे फटाके घ्यायला. आणि यश तू काय बोलला आता 1 सेकंदापूर्वी? की आपण फटाके नाही मित्राच्या वाढदिवसासाठी आलोय. वाढदिवसाला आम्ही एवढे नटून आलोय ना. आई काय बोलते? मित्राचा वाढदिवस. सेक्टर मध्येच असतो नेहमी. आणि जाऊ दे ठीक आहे. बट माहिती नाही, मी आज फर्स्ट टाइम अशी म्हणजे इतक्या वेळ साडी नेसली. नेहमी मी 1 तास नेसते आणि सोडून देते. तर आज माझी ना जमतच नाहीये, चालायला जमत नव्हतं. थोडीशी साडी माझी सुटलेली आहे. बघूया आता. आज माझा इतका चांगला मेकअप झालाय की काहीच हल्ला पण नाही. आणि मी चुकून सेटिंग स्प्रे लावायचा विसरली. बट मस्त आहे. हुडा ब्युटी ना. हा मस्त झाला आजचा मेकअप. आणि हे हळदी कुंकूचं बोलायला गेलं तर मला असं वाटलं की लग्न झालेल्या लोकांसाठीच हळदी कुंकू असतं, मला असं वाटलेलं. बट मग त्यांनी मला पण केलं तर मी म्हटलं ठीक आहे. मला असं वाटलं की म्हणजे असं लग्नात फक्त ओटी भरतात फक्त लग्नातल्या. हळदी कुंकू सगळ्या मुलींना देऊ शकतो. अच्छा, हे नव्हतं माहिती मला. ठीक आहे, मी फर्स्ट लग्न होतं ना. आता बघूया, आम्ही फटाके आणायला आलोय.
तर नंतर जाऊन भेटू. खूप थकलोय, सकाळपासून आहोत, बट मजा येते. रात्रीचं जेवण. सो नेहमी यश आणि रोमांच माझी टांग खेचत असतात. फॉर अ चेंज यश माझ्या टीममध्ये. बाय द वे, तुम्ही मला सांगा, तुम्ही कधी वरातला नाचलायत का? वरातच म्हणतात ना याला, वरात का बारात, आय डोंट नो, मला आठवत नाही याला काय म्हणतात. बट मी हे फर्स्ट टाईम नाचले आणि मला खूप जास्त मजा आली, खूप. आणि त्यानंतर आम्ही फटाके फोडत होतो, म्हणजे ते वरातला फटाके फोडायचे असतात आणि किती मॅजिकल वाटते, खूप मस्त वाटतंय. बट आम्ही असं ना पल्लू हे करून साडीच्या डोक्यावरती केलं, कारण की त्याच्याने जे ठिपके पडत होते आणि आम्ही घाबरत होतो की आमच्या साड्यां रुईन ना व्हायला पाहिजे. खरं सांगू, 2 मिनटं मी काही बघितलं नाही, मी फक्त फटाकडे इकडे बघत होते. मी बघतच नव्हते की मला लागतं किंवा नाही. नंतर मी बघितलं की शिवानीने पण पल्लू घेतला आणि बसलं की मी इतकी म्हणजे कूल का आहे. तर मग मी विचार केला माझं पण म्हणजे डोक्यावरती वगैरे काय पडायला नको, म्हणून मी पण घेतलं. आणि बट खूप मजा आली, खूप जास्त मजा आली. आणि मी कधीच इतकी नाचली नव्हती तेवढी वरदच्या लग्नामध्ये नाचली, खूप मजा आली. आणि यश आणि वरद तर त्यांच्या झोनमध्ये होते. आणि त्यानंतर मस्तपैकी वरद आणि पूनमने उखाणा घेतलाय. सो आता ते बघा. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. वराचं नाव घ्यायला उखाणा कशा व्हावा. आता तुझी बारी, चल. एक एक क्षण तुझ्यासोबत जगेन, बरं का? एक एक क्षण तुझ्यासोबत जगेन, पूनम सोबत असताना दुसरीकडे का बघेन. सो तुम्ही सांगा, ह्यावेळेला मी हळू बोलली आहे आणि फटाफट नाही बोलली आहे. जसं मला खूप लोकांनी लास्ट टाइम बोलले की मला दम लागतोय असं तुम्हाला वाटतंय, बट असं काही नाही वाटत आहे. मला तरी असं काही नाही वाटत. ते मे बी असं मी फास्ट बोलते कधीतरी, तेव्हा मे बी तुम्हाला वाटू शकतं. बट मी त्याचं पण म्हणजे असं मी फीडबॅक किंवा कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक असेल ते मी घेते आणि मी ते इम्प्लिमेंट पण करते. सो तुम्हाला असं काय वाटत असेल की असं नको करू अपुरा, तू असं कर, तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग. टू बी ऑनेस्ट हा व्लॉग जास्त होलसम आहे, कारण की मी खूप मजा केली. फर्स्ट टाईम माझ्या फ्रेंडचं लग्न अटेंड केलं. फर्स्ट टाईम म्हणजे त्याचं लग्न एकदाच होणार आहे. मी काय फर्स्ट टाईम बोलते, बट शिवानी आणि रोमांचं लग्न अटेंड करता नाही आलं. बट आय वॉज लाईक की काही करून वरचं लग्न मिस नाही करायचं आहे. सो आणि लकीली मी इंडियामध्ये पण होती. सो खूप मजा केली. आणि आय नो की असं बेस्ट फ्रेंडचं लग्न असेल तर मजा तर येतेच. तर तुम्हाला कसं वाटलं हा व्लॉग नक्की मला खालती सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि लेजिट खूप सारे लग्न आहेत. सो तुम्हाला असं गेट रेडी विथ मी वगैरे बघायला आवडेल का, मला नक्की सांगा. आणि अजून एक की मी इंस्टाग्रामवरती ना खूप सारे असं गेट रेडी विथ मी प्लस मिनी ब्लॉग्स पण टाकते. जर तुम्ही तिथे सबस्क्राईब म्हणजे तिथे फॉलो नसेल करत, आत्ता जाऊन करा. आणि आपण भेटूया लवकरच पुन्हा. जर तुम्हाला काही व्हिडिओ सजेशन्स असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि हाईप करायला विसरू नका. हाईप इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो पटकन जा आणि हाईप करा. बाय.